नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा सध्या सुरू असून धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील हे काल विधानसभेचे तालिका सभापती अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं आणि इकडं समाज माध्यमावर जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील पहिले तालिका अध्यक्ष कैलास घाडगे पाटील अशा पोस्ट सुरू झाल्या, पण वास्तव तसं नाही. धाराशिव जुन्या उस्मानाबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे 1986 ते 1988 या काळात उपसभापती होते. हे अनेकांना ठाऊक नसावं, पण हे वास्तव आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी विधानसभा सदस्य, विधानसभेचे उपसभापती, उपाध्यक्ष, त्यानंतर मंत्री, गृहमंत्री आदी पदं भूषवलेली आहे आणि आपली कारकीर्द त्यांनी तशी उंचावतच नेलेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं त्यांनी जिल्ह्याच्या विकासात काय योगदान दिलं याचं आजही लोक परीक्षण करतात आणि त्याबाबत हे करत असतात. असं काल विधानसभेचे अध्यक्ष, त्यानंतर उपाध्यक्ष आणि परत तालिका अध्यक्ष निवडले जातात. ते यासाठी की विधानसभा अध्यक्षांना सभागृहातल्या 288 सदस्यांच्या वेगवेगळ्या कामाचं हे कामकाज असतं. त्यानंतर सभागृह कसं दररोज चालवायचं ह्याचंही असतं. तसंच कामकाज उपाध्यक्षांना असतं नाही. त्यामुळं मग तालिका अध्यक्षांची निवड केली जाते. दर अधिवेशनाच्या वेळेस ठराविक संख्येनं तालिका अध्यक्ष निवडले जातात आणि मग ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष दोघेही गैरहजर असतात त्यावेळेस सभागृहाचं कामकाज हे तालिका अध्यक्ष करत असतात. काल तशीच संधी धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना मिळाली आणि त्यांनी आपलं कामकाज योग्य तऱ्हेनं सांभाळलं. आता कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेतील सर्व कामकाजाचं बारकाईनं त्यांना आता अभ्यास झालेला आहे. त्याचे कुठले कायदे काय आहेत, कुठली आयुधं सभागृहात वापरावी लागतात याचंही ज्ञान आहे. त्यामुळं उत्तरोत्तर कैलास घाडगे पाटील यांचं विधानसभेच्या सभागृहात कामकाज चांगलं असंच होईल आणि मतदारसंघाच्या विकासाला, जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या पण एकूण विकास कामात त्यांचं योगदान लाभदायक ठरेल. काल रात्रभर आणि आज सकाळीही मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात पावसाची संततधार सुरूच आहे. सलग हा 6वा दिवस असून मुंबई आणि उपनगरात पाऊस पडत आहे. त्यामुळं मुंबईकरांना, त्यातही सकाळी जे नोकरीच्या निमित्तानं जात असतात त्यांना पावसामुळं त्रास होत आहे हे नक्कीच. अनेकांच्या याच्यात लेट मार्क पण पडत असतील, परंतु निसर्गापुढं कोणाचं काय चालतं तेच खरं. अनेक सखल भागात
तुडुंब असं पाणी भरलेलं दिसून येत आहे. त्यामुळं त्याचा रस्ते वाहतुकीवर पण परिणाम झालेला आहे. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे रुळात पण पाणी असल्यामुळं रेल्वेची वाहतूक पण धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळं याच्यावर जवळपास 10 ते 15 मिनिटानं उशिरानं रेल्वे धावत असल्यामुळं चाकरमान्यांना तसा त्याचा त्रासच होत आहे. मुंबईची उपनगरं पाऊस झोडपूनच काढत आहे. मग ते तिकडं चांदिवली असेल, कांदिवली असेल, विरार असेल, इकडं घाटकोपर असेल, भांडूप असेल, गोरेगाव असेल, सर्वत्र पावसानं थैमान सध्या घातलेलं आहे. यंदा मान्सून उशिरा महाराष्ट्रात सक्रिय झाला असला तरी त्यानं आपली हजेरी दमदारपणे लावलेली आहे असंच गेल्या आठवडाभरातून दिसून येत आहे. जसं मुंबई आणि उपनगरात जोरदार पर्जन्यवृष्टी चालू आहे, तशीच पर्जन्यवृष्टी ठाणे, पालघर, पनवेल, नवी मुंबई, कल्याण, पार लोणावळा, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात पण पाऊस जोरदार बरसत आहे. कोल्हापूरची पंचगंगा आता दुथडी भरून वाहू लागली असून सातारा आणि सांगलीतल्या पण नद्यांना पाणी आलेलं दिसून येत आहे. मराठवाड्यातही अधूनमधून पाऊस बरसतच आहे. काही ठिकाणी मुसळधार आहे, तर काही ठिकाणी तो रिमझिम स्वरूपात बरसत आहे. नांदेड, परभणी त्यानं काही ठिकाणी असं काही बरसात केली की तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. या पावसामुळं मराठवाड्यातील अनेक भागात पेरण्या पूर्ण काही प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. तर जशी उघडीप मिळत तसा शेतकरी राजा अनेक ठिकाणी चाळ्यावर मूठ धरून पेरणी करत असल्याचं चित्र पण दिसत आहे. एकंदरीत पाहता यावर्षी उशिरा का होईना पण खरीपाची पेरणी व्यवस्थित होईल आणि पुढेही असाच पाऊस राहिला तर खरीपाची पिकं पण जोमात येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. बघूया आता काय करते. एकंदरीत यावर्षीचा पावसाळा उशिरा असल्यामुळं दिंड्या पुढं सरकत लांबता जवळपास 25% अंतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आळंदीची ज्ञानोबा माऊलीची दिंडी 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान करेल, तर तुकोबरायाची दिंडी 7 तारखेला देहूतून प्रस्थान करणार आहे. पूर्वीच्या काळात ज्यावेळेस दिंड्या प्रस्थान करत होते त्याच्या अगोदर पेरणी वगैरे पाऊस चांगला पडत होता आणि पेरण्या होत होत्या. त्यामुळं सर्व शेतीतली कामे उरकून शेतकरी पण वारीत सामील होत होते. पण यावर्षी अनेकांना तशी संधी मिळणार नाही असंच दिसतंय. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. थोडंसं वाटलं नाही कारण पेशंटचं मेडिकलमध्ये काय औषध घ्यायला मध्ये कुणी यायला सांगितलं औषध मध्ये घ्यायला